ॲक्शनमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन्स दिलेले असतात ते बघणार आहोत. लुक ॲट द फॉलोइंग फिगर्स अँड द राईट द फ्रॅक्शन फॉर देअर इज अ शेडेड पार्ट. शेडेड पार्टचं फ्रॅक्शन आपल्याला काढायला सांगितलं आहे. इथे आपल्याला एक इमेज दिलेली आहे. सो ह्याचे किती पार्ट्स आहेत तर 5 पार्ट्स आहेत. काउंट केले आपण 1 2 3 4 5. सो ह्याच्यामधले 5 पार्ट्स आहेत, पण ह्याच्यातले 4 पार्ट हे काय आहेत, शेडेड आहेत. मग डिनोमिनेटर कोणता येणार आणि न्यूमरेटर कोणता येणार हे बघणार आहोत आपण. हे आपलं आन्सर आहे. पण आन्सर कसं आलं, पहिल्यांदा काय करणार, टोटल नंबर ऑफ द इक्वल पार्ट्स. पहिल्यांदा टोटल नंबर ऑफ इक्वल पार्ट्स म्हणजे सगळे जे पार्ट्स आहेत जे इक्वलमध्ये डिवाइड केलेले आहेत, सो त्यांना आपण काय म्हणतो तर डिनोमिनेटर म्हणतो. सो डिनोमिनेटर किती आहे तर 5 आहेत. 1 2 3 4 5 हे 5 पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर नंबर ऑफ द शेडेड पार्ट्स, मग शेड केलेले किती पार्ट्स आहेत तर 4 पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर रिक्वायर्ड फ्रॅक्शन, आपल्याला कसं फ्रॅक्शन करायचं आहे, न्यूमरेटर अपॉन द डिनोमिनेटर. मग पहिलं किती, डिनोमिनेटर म्हणजे पूर्ण पार्ट्स, जेवढे पार्ट्स आहेत तेवढे इक्वल पार्ट्स घेतले 5 आणि त्याच्यामधले शेडेड पार्ट्स किती होते तर 4 होते. मग आपला आन्सर काय येणार आहे 4/5 ऑफ अ होल. म्हणजे होल नंबर किती होते तर 5th होते आणि त्याच्यामधनं आपले 4 पार्ट्स जे आहेत ते काय झालेले, शेडेड झालेले आहेत. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे ह्याचा 4/5. तसंच अजून एक दुसरा क्वेश्चन आहे. सो इथे आपल्याला ही एक इमेज दिलेली आहे, तर त्याच्यामधून आपल्याला काय आहे, हे 6 इक्वल पार्ट आहेत, त्याच्यामधून 3 शेडेड केलेले आहेत. तर आपला आन्सर कसं येणार, पहिल्यांदा काढायचे टोटल नंबर ऑफ द इक्वल पार्ट्स. पूर्ण इक्वल पार्ट्स असतात त्याला म्हणतात डिनोमिनेटर आणि जे शेडेड असतात त्यांना म्हणतात न्यूमरेटर. सो ह्याच्यामध्ये पूर्ण पार्ट्स आहेत 6 आणि शेडेड केलेले पार्ट्स आहेत 3. तसं आपल्याला येणार काय, देअर फॉर रिक्वायर्ड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन कसं, न्यूमरेटर अपॉन द डिनोमिनेटर इज इक्वल टू 3/6. म्हणजे 6 पार्ट्स आहेत पण त्याच्यामधले 3 हे काय झालेले, शेडेड आहेत. मग आन्सर काय येणार 3/6 ऑफ द होल. म्हणजे 6 पैकी 3 पार्ट्स हे शेड केलेले आहेत. त्यानंतर अजून एक सांगितलेलं आहे. सो इथे आपल्याला तसेच पार्ट दिलेले आहे, शेडेड पार्ट्स आहेत आणि पूर्ण होल नंबर पण दिलेला आहे. सो हे पूर्ण होल नंबर किती आहेत तर 8 आहेत आणि त्याच्यामध्ये शेडेड पार्ट्स किती आहेत तर 4 केलेले आहेत. मग काढताना आपण सॉल्व्ह करताना कसं करणार, टोटल नंबर ऑफ द इक्वल पार्ट्स ते म्हणजे डिनोमिनेटर. सो डिनोमिनेटर आहे 8. त्याच्यानंतर नंबर ऑफ शेडेड पार्ट्स म्हणजे शेडेड केलेले किती पार्ट्स आहेत ते कोणाकडे जाणार आहेत तर न्यूमरेटरकडे जाणार आहेत. सो त्याच्यानंतर देअर फॉर रिक्वायर्ड द फ्रॅक्शन. आता आपल्याला कशा प्रकारचं फ्रॅक्शन करायचं आहे, न्यूमरेटर अपॉन द डिनोमिनेटर इज इक्वल टू 4/8. म्हणजे 8 जे आहेत ते पूर्ण दिलेले आहेत पण त्याच्यापैकी 4 हे काय झाले, शेडेड आहेत. सो आपला आन्सर येणार आहे 4/8. म्हणजेच काय 4/8 ऑफ द होल. म्हणजे 8 पैकी 4 पार्ट हे शेड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला असेही क्वेश्चन विचारतात, राईट द फ्रॅक्शन फॉर द फॉलोइंग. आता अशा प्रकारचं फ्रॅक्शन करायचं आहे. 3/4 तुम्हाला लिहायचं आहे. सो तुम्ही कसं लिहिणार तर पहिला क्वेश्चन आहे 3/4, सेकंड क्वेश्चन आहे 7th आणि 10th. मग आता पहिला सॉल्व्ह करूया. पहिला आहे 3/4. मग 3 पार्ट ऑफ अ 4 इक्वल्स पार्ट्स म्हणजे 4 इक्वल पार्ट दिलेले आहेत पण त्याच्यामधले 3 पार्ट्स शेडेड आहेत. सो आपण डिनोमिनेटर नेहमी खाली देतो, डिनोमिनेटर म्हणजेच पूर्ण काउंटिंग झाले. सो त्यांच्याकडे किती होते, 4th होते म्हणून 4th खाली आला आणि त्यापैकी 3 हे शेडेड केलेले होते म्हणून 3 वरती आला. सो 3/4 हे आपला आन्सर असणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे 7th आणि 10th. सो 7 पार्ट ऑफ अ 10 इक्वल पार्ट्स म्हणजे 10 इक्वल पार्टमधनं 7 पार्ट हे आपले शेड केलेले आहेत. सो आन्सर लिहिताना कसं लिहिणार आहे 7/10 म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर. डिनोमिनेटर म्हणजे पूर्ण काउंटिंग येणार आहे आणि न्यूमरेटर म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलं, शेड केले, त्याच्यातून लेस केले, सो ते काय येणार आहे वरती. आणि नेहमी डिनोमिनेटर हा मोठा असतो आणि न्यूमरेटर हा छोटा असतो. सो कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे आपण फ्रॅक्शन आणि सगळ्याच मॅथचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू.